मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये महिपत आणि साक्षी ही दोघेही कोर्टामध्ये येतात. तेथे आल्यानंतर दामिनी आपलं काम करत असते. ते समोर पाहतात आणि दामिनीकडे जातात आणि तेथे गेल्यानंतर महिपत लगेच म्हणतो, अहो देशमुख बाई, आज अर्जुन सुभेदाराला समजलं असेल की त्याचा आज गेम ओव्हर होणार. असं म्हणून तो हसतो आणि म्हणतो त्याचे पाय ना असे लटलट लटलट कापत असतील. तेव्हा साक्षी सुद्धा म्हणते, हो ना, अहो मॅम, तुमचा कॉन्फिडन्स बघून तो काय घाबरला होता. तेव्हा आता दामिनी म्हणते, माइंड गेम असतात साक्षी. मग साक्षी म्हणते, हो, हळूहळू येते हा मॅम माझ्या लक्षात सगळे काही, तुमच्या डोक्यात काय प्लॅन आहेत ते. त्यावेळी महिपत हसतो, पुन्हा विचारतो, तुझ्या लक्षात येतंय का? तशी तू लहानपणापासून हुशारच आहे हा साक्षी. पण माझं कसं झालंय माहिती आहे का, देशमुखबाईंचं हे माइंड गेम आहे ना, ते माझ्या डोसक्यातच शिरत नाही व्यवस्थित. मग त्यावरती दामिनी सांगते, शिखरे, अहो कसं आहे ना, प्रत्येक केस ही कोर्टाच्या आतच लढायची नसते. कारण काही गेम हे कोर्टाच्या बाहेर खेळायचे असतात. तरच फासे हे आपल्या बाजूने पडतात. जसा आज पडणार आहे ना, सेम टू सेम तसा. तेव्हा दामिनीचं हे बोलणं ऐकून आता साक्षी आणि महिपत हे भलतेच खुश होतात. कारण त्या दोघांना माहीत असतं की देशमुखबाईंना आज अर्जुनची वाट लावणार आणि काहीतरी कोर्टामध्ये धमाका करणार म्हणजे करणारच. या विचाराने त्यांचा कॉन्फिडन्स अजूनच वाढलेला असतो. मग तेवढ्यातच काही वेळात तेथे चैतन्य, अर्जुन, सायली, त्याचबरोबर मधुभाऊ हे सगळेजण आलेले असतात आणि आपापल्या ठिकाणी जाऊन बसतात. तर मधुभाऊ अगोदर विटनेस बॉक्समध्ये जाऊन उभे राहतात. तेवढ्यातच जज साहेब सुद्धा तेथे येतात आणि मग सर्वजण उठतात आणि त्यानंतर खाली बसतात. आता खऱ्या अर्थाने कोर्टाचं कामकाज हे सुरू होणार असतं. आजपर्यंत दामिनीने एकही हेअरिंग अशी मागवून घेतलेली नसते, ते सुद्धा एवढ्या क्विकली. पण आज दामिनीने नक्की कशासाठी एवढी पटकन हेअरिंग मागवून घेतलेली आहे याचा अंदाज मात्र अर्जुन, सायली किंवा कुणालाच नसतो. आणि त्याचबरोबर जज साहेबांना सुद्धा. आता जज साहेब लगेचच दामिनीला म्हणतात की ॲडव्होकेट दामिनी देशमुख, आज एवढं तुम्ही पटकन कोर्टामध्ये हेअरिंग मागवून घेतलं, त्याचं काही स्पेसिफिक कारण असेल तर आम्हाला सांगा आणि तुमचं स्टेटमेंट द्या. दामिनी जागेवरून उठते आणि थँक्यू सो मच मी लॉर्ड असं म्हणून ती जज साहेबांना आपलं स्टेटमेंट देऊ लागते. मग आता ती पुढे येऊन म्हणते, जज साहेब, हे पहा, जेव्हा मी ही वात्सल्य आश्रमाची केस घेतली होती ना, तेव्हा मला असं वाटलं होतं ह्या करिअरमधली ही सर्वात माझ्यासाठी कठीण केस असणार आहे. पण जसं जसं हेअरिंग होत गेलं तसं तसं माझ्या काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या आणि मला नंतर समजलं की ही ओपन अँड शट केस आहे. तेव्हा दामिनीचं बोलणं ऐकून अर्जुन, सायली धक्क्यानेच तिच्याकडे पाहतात. तर महिपत, साक्षी मात्र आता गालातच हसतात. मग त्यानंतर दामिनी म्हणते, अहो मीच काय, अहो माझ्याकडे नव्याने एखादा लागलेला असिस्टंटसुद्धा ही केस अगदी सहज लढू शकत होता आणि अगदी जिंकूही शकत होता. तेव्हा मात्र आता महिपत आणि प्रिया हे दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात. कारण दामिनीने आता पहिल्या स्टेटमेंटमध्ये असा अर्जुनला टोला लगावलेला असतो, त्यामुळे त्या दोघांना अधिकच आनंद होतो. पुढे आता दामिनी सांगते, मिलॉर्ड, हे पहा, एखादा लहान मुलगासुद्धा सांगू शकेल की या केसचा आणि साक्षीचा तसा काही खास संबंध नाही आहे. कारण मधुकर पाटील यांनी स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी साक्षी शिखरे हे एक घेतलेलं नाव आहे फक्त. आता सरळ सरळ ती मधुभाऊंनाच दोषी ठरवत असते. त्यामुळे अर्जुन एका क्षणातच ऑब्जेक्शन घेत म्हणतो, माझ्या अशिलाने हा गुन्हा केलेलाच नाही आहे. माझ्या अशिलाने हा गुन्हा केलेला नाही आहे, कारण गुन्हा कोणी केला आहे हे फक्त कोर्टच ठरवू शकतं. कारण ॲडव्होकेट दामिनी देशमुख माझ्या अशिलावर असे आरोपच करू शकत नाही. तेव्हा ऑब्जेक्शन सस्टेंड असं म्हणून जज साहेब सांगतात की अर्जुन मग आता तेथे शांत उभा राहतो. त्यानंतर दामिनी अर्जुनलाच विचारते, मग हा गुन्हा साक्षी शिखरेने केलाय याचा काही पुरावा तुमच्याकडे आहे का? आणि हा पुरावा तुम्ही कोर्टामध्ये सादर करू शकताय? अर्जुन मात्र काहीच बोलत नाही. त्यानंतर आता सर्वजण अर्जुनच्या उत्तराची वाट पाहत असतात. आता अर्जुनकडे काही बोलायला नसल्यामुळे तो आपला गप्पच राहतो. मग दामिनी म्हणते, अहो या गुन्ह्याचा आणि साक्षीचा काहीही संबंध नाही आहे आणि हे पुरावे ना मी कोर्टासमोर ऑलरेडी दाखवले सुद्धा आहेत. तेव्हा सर्व पुरावे ती पुन्हा एकदा जज साहेबांना दाखवते. हा आहे लोकेशन रिपोर्ट आणि फॉरेन्सिक रिपोर्ट.
आणि या दोन्ही रिपोर्टवरनं एवढंच समजतं की साक्षी शिखरेचा या केसशी काहीही संबंध नाही आहे. त्यावरती अर्जुन जजसाहेबांना सांगतो हे लोकेशनचे रिपोर्ट आणि त्याचबरोबर फॉरेन्सिक रिपोर्ट अगोदरच कोर्टामध्ये सुद्धा सबमिट केलेले आहेत. त्यावरती दामिनी हसूनच विचारते, काय हो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, मग तुम्ही ते रिपोर्ट वाचले नाहीत का? कारण त्या रिपोर्टनुसार साक्षी शिखरे ही संध्याकाळीच रिसॉर्टला गेली होती. तेव्हा अर्जुन सांगतो, पण मध्ये 2 तास साक्षी त्या रिसॉर्टमधून गायब होती, त्याचं काय? आणि ती कुठे गेली होती ते अजूनही तुम्ही प्रूव्ह केलेलं नाहीये. मग त्यानंतर दामिनी हसते आणि म्हणते, मान्य आहे ना आम्हाला, ती कुठे गेली होती हे आम्हालाही माहीत नाही, पण तुम्ही तरी कुठे प्रूव्ह केलंय की साक्षी त्या 2 तासामध्ये नक्की आश्रमामध्ये होती ते? हा अर्जुनलाच असा प्रश्न दामिनीने केल्यानंतर तो जरा शांत होतो. तर सायलीला आता धक्काच बसतो की दामिनी आज अगदी कोंडीतच यांना पकडतीये, काही बोलूच देत नाहीये, प्रश्नांची उत्तरं देखील सांगू देत नाहीये. मग महिपत आणि साक्षी मात्र हसत असतात. त्या दोघांनाही आज खूप आनंद झालेला असतो, कारण दामिनी कोर्टामध्ये जे काही स्टेटमेंट देत असते ना, ते पाहून त्या दोघांचा कॉन्फिडन्स अगदी ओर झालेला असतो. पुढे आता दामिनी जज साहेबांना सांगते, हे पहा मिलॉर्ड, कारण आश्रमामध्ये अजूनही तिच्या बोटाचे कुठेही ठसे सापडलेले नाही आहेत. तरीही गेली 2 वर्ष तुम्ही माझ्या अशिलाचा अगदी मानसिक छळ करतायत आणि खोटे पुरावे दाखवून तिला अडकवण्याचा एक फुल प्रयत्न करतायत. अर्जुनवर आता काहीसे ती आरोप करू लागते. तेव्हा अर्जुन आता ऑब्जेक्शन घेतो आणि मी कोर्टामध्ये सादर केलेले कोणतेही पुरावे अजिबात खोटे नव्हते असं भर कोर्टासमोर स्पष्टपणे सांगतं. आणि इनफॅक्ट यांचे अशील ह्या साक्षी शिखरे कोर्टामध्ये खूपदा खोटं बोललेले आहेत आणि त्यासाठी त्यांना शिक्षासुद्धा झालेली आहे असं कोर्टामध्ये तो सांगतो. त्यावेळी आता सर्वजण नुसते एकमेकांकडे पाहत असतात. सायलीला तर साक्षीचा खूप राग आलेला असतो आणि त्याचबरोबर दामिनीचा सुद्धा, कारण असं अचानक अर्जुनला कोंडीत पाडून दामिनी ही ज्या प्रकारे प्रश्न विचारत असते तेच सायलीला आवडलेलं नसतं. तेव्हा जज साहेब अर्जुनच्या या सगळ्या स्टेटमेंटवर ऑब्जेक्शन सस्टेंट असं म्हणतात. तो आता अगदी नम्रपणे थँक्यू असं म्हणून शांत राहतो. त्यानंतर दामिनी हसते आणि जज साहेबांना सांगते, तेव्हा साक्षीच्या वकिलांनी तिला मिसगाईड केलं होतं म्हणून ती खोटं बोलली. मग अर्जुन म्हणतो, अगोदरच ते कोर्टात ऑलरेडी सांगितलं गेलंय, ते तुम्ही परत परत का सांगताय? मग आता या दोघांची जणू जुगलबंदी सुरू असते. दामिनी यावेळी फुल अभ्यास करून आलेली असते आणि मागचं पुढचं सगळं काही उकरून ती अर्जुनलाच सारखी बुचकळ्यात पाडत असते, कोंडीत अडकवत असते. पण अर्जुनसुद्धा काही कमी नसतो. तो सुद्धा आता दामिनीची चांगली शाळा घेत असतो आणि साक्षी कशी खोटी आहे या प्रकरणामध्ये तिचा कसा मोठा हात आहे हे दाखवून देण्याच्या प्रयत्नात असतो. त्यानंतर अर्जुन विचारतो, तुम्ही कोर्टाचा उगीच वेळ काय वाया घालवताय मला हेच कळत नाही. तेव्हा दामिनी हसते आणि म्हणते, अरे वा सुभेदार, तुमच्या धाडसाचं ना मला खूप कौतुक आहे. अहो म्हणजे गेली सतत 2 वर्ष झालं तुम्ही या कोर्टामध्ये अर्धवट पुरावे दाखवतायत. तेव्हा आता महिपत आणि साक्षी मात्र एकमेकांकडे पाहून हसत असतात, कारण अर्जुनची आज दामिनीने कोंडी केलेली असते म्हणून. मग पुढे दामिनी सांगते, मी सुद्धा सादर केलेले पुरावे हे सतत कसे खोटे आहेत फोल ठरवण्याचा तुम्ही कसा सतत प्रयत्न करताय आणि तरीही तुम्ही असं म्हणताय की मी कोर्टाचा वेळ वाया घालवतीये. खरंच कमाल आहे तुमची, रिअली असं म्हणून ती अर्जुनवर हसते. मग आता ती एकदम सिरियस होते आणि म्हणते, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते ॲडव्होकेट सुभेदार, हे पहा, विलासचा खून हा साक्षीने केलाय आणि मधुकर पाटील हे त्यांचे प्रत्यक्षकर्ते आहेत पाहणारे. याचा एक तरी ठोस पुरावा तुम्ही कोर्टासमोर सादर केलाय का? किंवा आत्ता या क्षणाला कोर्टामध्ये तुम्ही सादर करू शकता का? असा जेव्हा ती प्रश्न करते ना, तेव्हा अर्जुन मात्र आता एकदमच गप्प राहतो. तो काहीच बोलत नाही. तर आता सर्वजण अर्जुनकडे पाहत असतात. सर्वांच्या नजराच त्याच्याकडे असतात, कारण अर्जुनकडे आज कोणताही पुरावा नाहीये. अचानक दामिनीने हेअरिंग मागवून घेतल्यामुळे अर्जुनला हालचाल करण्यासाठी किंवा पुरावे शोधण्यासाठी आता वेळच मिळालेला नसतो आणि जो महत्त्वाचा पुरावा त्याच्या हाती लागलेला असतो त्या पुराव्यांमुळे आज तर त्याचं काम होणार नसतं. अर्जुनला माहीत असतं. त्यामुळे या क्षणी तरी तो आता गप्प बसण्याचा निर्णय घेतो आणि शांत डोक्याने दामिनीच्या प्रश्नांची उत्तरं देतो. इकडे प्रतिमा आता
आपलं काम करत बसलेली असते. तेवढ्यातच तेथे सुमन येते आणि म्हणते, वहिनी बघा ना, माझासुद्धा असा कधी कधी एवढा गोंधळ उडतो ना. आत्ता मी किचनमध्ये पोहे बनवत होते आणि पोहे बनवताना माझ्या लक्षात आलं की मी त्यामध्ये मीठच टाकलेलं नाही आहे. मग आयत्या वेळी पटकन मीठ टाकलं. पाहिलं ना, माझ्यासुद्धा असं लक्षातून जातं अहो कधी कधी, त्यात काय एवढं. मग आता प्रतिमा हसते आणि म्हणते, सुमन अगं तुझं साधं मीठ टाकायचं राहिलं म्हणून तुला एवढं उदास वाटतंय, तर माझ्या बाबतीत काय होत असेल याचा विचार कर ना जरा तू. त्यावेळी सुमन म्हणते, वहिनी पण असं काही नसतं, होतो कधी कधी गोंधळ, एवढं मनावर घ्यायचं नसतं. आणि तुम्ही ही वेलची काल सोलताय पण, असं ती विचारते. तेव्हा प्रतिमा हसते आणि म्हणते, अगं अस्मिताला दिवस गेले आहेत ना, मग तिच्यासाठी मला जरा पौष्टिक लाडू बनवायचे आहेत. आता तिची आवड निवड तशी मला माहीत नाही, परंतु पौष्टिक लाडू कसे सर्वांना आवडतात आणि सर्वजण आवडीने खातील म्हणून बनवतीये. तेव्हा आता प्रतिमाच्या मोबाईलवर नेमकाच कल्पनाचा फोन येतो. तेव्हा सुमन ते पाहते आणि म्हणते, वहिनी अहो बघा ना, काय योगायोग आहे. अहो कल्पना वहिनींचाच फोन आलाय. तेव्हा प्रतिमा म्हणते, फोन स्पीकरवर टाकशील प्लीज. तेव्हा ती फोन स्पीकरवर टाकते. मग आता हॅलो असं सुमन म्हणते. त्यावेळी कल्पना विचारते, काय गं सुमन, तेथे प्रतिमा आहे का गं? मग प्रतिमा म्हणते, हो हो अगं मी इथेच आहे, बोल ना कल्पना. तेव्हा कल्पना सांगते, अगं प्रतिमा, मी ना तुम्हा दोघींना एक आमंत्रण देण्यासाठी फोन केलाय. अगं आम्ही ना उद्या चोरोटी भरतोय अस्मिताची, पण तेव्हा असं बाहेरचं कुणी नसतं ना गं, तेव्हा आम्ही कुणालाच नाही बोलवलं, पण तुम्ही घरच्याच आहात, त्यामुळे तुम्ही उद्या यायचंय हां चोरोटीच्या कार्यक्रमासाठी. तेव्हा प्रतिमा आता म्हणते, हो अगं आम्ही नक्कीच येऊ, तेव्हा भेटूयात हां उद्या. म्हणून आता कल्पना फोन ठेवते. तेव्हा प्रतिमा खुश होते. मग सुमन म्हणते, वहिनी बरं झालं ना तुम्ही लाडू करताय, आता हे लाडू घेऊन ना आपण दोघीही जाऊयात, चालेल ना? मग त्यावरती प्रतिमा म्हणते, हो आपल्याला जावंच लागेल आता. दुसरीकडे कोर्टामध्ये आता एकदम भयानक शांतता असते. आता अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड कोणतेही पुरावे असे कोर्टामध्ये ताबडतोब तर सादर करताच येत नाहीत. तेव्हा दामिनी आश्चर्याने विचारते, काय ताबडतोब? अहो युअर ऑनर, ताबडतोब असं कसं होऊ शकतं? गेली 2 वर्ष झालेत अर्जुन सुभेदार तर कोर्टामध्ये हेच करतायत. अहो गेली 2 वर्ष झालेत माझ्या अशिलाचा अर्जुन सुभेदार हे मानसिक छळ करतायत, आणि याला जबाबदार कोण आहे सांगा बरं. दामिनीने स्टेटमेंट केल्यानंतर आता साक्षी मात्र आपले केस वगैरे व्यवस्थित असं सावरत राहते आणि स्वतःला खूप शहाणी समजते. तर महिपत आपल्या लेकीकडे पाहून खुश होतो, पण आज अर्जुन विरोधात फासे कोर्टामध्ये पडत असतात म्हणून. तर सायली मात्र रागातच साक्षीकडे पाहू लागते. पुढे दामिनी म्हणते, आज सुद्धा कोर्टामध्ये ते काय करतायत, वेगळं काही करतायत का? नाही ना, सेम सेम रिपीट त्यांचं तेच चालू आहे. तेव्हा अर्जुन रागातच दामिनीकडे पाहतो. दुसरीकडे पूर्णा आजी, कल्पना आणि अस्मिता या तिघीही गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, कल्पना तुला एक सांगू का गं, घरात हे असे डॉक्टर आणि वकील असेल ना, तर ते असे घरात थांबतच नाही. आपल्या डोक्याला एवढा ताप होतो ना की विचारू नको. तूच बघ ना, केस आहे अर्जुनची आणि टेन्शन मात्र मला आलंय. मला एक कळत नाही, अगं त्या देशमुख बाईने आपल्या अर्जुनला असं अचानक का बोलवलं असेल ग कोर्टात. तेव्हा कल्पना म्हणते, पूर्ण आहे आपल्याला या कोर्टाच्या केसमधलं तरी काय कळतं. अहो मला तर हे सुद्धा माहीत नव्हतं की नेमका आजच्याच दिवशी ती दामिनीबाई अशी हेअरिंग मागेल म्हणून. त्यावरती पूर्णा आजी म्हणतात, अगं म्हणून तर मला भीती वाटतेय ना, कारण ती बाई कसं आहे त्या महिपतला साथ देतीये, म्हणजे ती प्रामाणिक नसणारच, त्यात आपल्या घरातली ही अशी घाई गडबड. आणि मला तर असं वाटतंय कल्पना, अगं त्या बाईच्या मनात जे काही असेल ना ते अगदी त्रासदायकच असेल. त्यावरती अस्मिता म्हणते, पण त्रास तर मला होतोय ना, कारण त्या केसमुळे अर्जुन, त्याची बायको तन्वी हे सगळेजण गेले कोर्टात आणि माझ्या चोरोटीची तयारी तर तशीच राहिली. आता बघा ना तुम्हीच, अर्जुनच्या बाकीच्या केसेस या घरापर्यंत पोहोचत सुद्धा नाहीत, पण ही मधुभाऊंची केस तर घरात अगदी ठिय्या मांडूनच बसली आहे, आणि आपण कसं सगळेजण नुसते त्याच्या अवतीभोवती नाचतोय.
दुसरीकडे दामिनी बोलायची थांबतच नसते. अर्जुनवर अगदी सपासप ती कोर्टामध्ये वार करत असते आणि त्याच्या विरोधात जेवढं काही आहे तेवढ्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत आजपर्यंत अर्जुनने साक्षी विरोधात जे काही पुरावे कोर्टासमोर खोटेपणाचे सादर केलेले असतात त्या सर्व पुराव्यांचा अभ्यास करत म्हणते की अर्जुन सुभेदार असे आहेत ना मिलॉर्ड, हातात कुठलेही 100% ठोस पुरावे नसताना ते मात्र स्वतःचा हेका सोडतच नाहीयेत. तेव्हा मधुभाऊ, सायली, अर्जुन मात्र खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. पुढे ती म्हणते, असंच जर नेहमी चालू राहिलं प्रत्येक हेअरिंगला तर तुम्ही पुढे 15 वर्ष ही केस खेचाल आणि खरं तर या केसला काही अर्थ राहील का मग? पण आता न्यायदेवता असं अजिबात होऊ देणार नाही. हे पहा युअर ऑनर, आमच्या बाजूने आम्ही सगळे पुरावे आता सादर केलेले आहेत आणि आमच्या दृष्टीने आता ही केस संपलेली आहे. तेव्हा अगदी धक्क्यानेच सगळेजण तिच्याकडे पाहतात की कशी ही केस संपली आणि नक्की यामध्ये दोषी कोण. तर दामिनी एक फाईल ही जज साहेबांकडे देते आणि म्हणते की या फाईलमध्ये मधुकर पाटलांचे पिस्तुलावर जे ठसे उमटले होते त्याचे हे रिपोर्ट आणि आय विटनेस प्रिया मधुकर हिची एकदम आपल्याला माहीत असलेली साक्ष आणि असे बरेच पुरावे आहेत. आम्ही हे निर्विवादपणे सिद्ध केलेलं आहे की साक्षी शिखरे हिचा या केसशी काहीही संबंधच नाहीये आणि विलासचा खून हा मधुकर पाटील यांनीच केलेला आहे. दुसरीकडे आता कल्पना सांगते, अस्मिता असं चिडचिड करायचं नसतं. गरोदर बाईसाठी हे अजिबात चांगलं नसतं. होणाऱ्या बाळावर ना मग त्याचे परिणाम होतात. त्यावेळी पूर्णा आजी म्हणतात, हो गरोदर बाईने कसं शांत राहायला हवं. अस्मिता विचारते, पूर्णा आजी पण मी आनंदात कशी राहू सांग बरं तू. उद्याच्या कार्यक्रमासाठी मला शॉपिंगसुद्धा करता येत नाही आणि एकही ऑनलाईन साड्यांची डिलिव्हरी देईल अशी मला साईटसुद्धा सापडत नाही आहे. तेव्हा पूर्णाजी आणि कल्पना तिच्यावर हसतात. मग त्यावेळी पूर्णाजी तिला समजावतात, अगं सगळ्याच गोष्टी तुमचा हा इंटरनेट करत नाही हा अस्मिता. अजूनही काही अशा गोष्टी असतात ज्या आपल्या हक्काच्या आणि मायेच्या माणसांनी करायच्या असतात. त्यानंतर पूर्णाजी म्हणतात, कल्पना आपला तो साडीवाला आहे ना गं, तू त्याला बोलवून घे आणि चांगल्या साड्या मागव हा त्याच्याकडनं. मग त्यानंतर अस्मिता खुश होते आणि साड्या घ्यायच्या म्हटल्यानंतर आता त्या दोघींनाही विचारते, ॲक्च्युली माझ्याकडे ना पिवळा रंगसुद्धा नाही आहे, ती घेऊ की लाल घेऊ की हिरवी साडी नेसायची असते, तुम्हीच सांगा ना मला आता. त्यावरती पूर्णाजी हसतात आणि म्हणतात, कल्पना आता ही सगळ्या साड्या घेतल्याशिवाय काही राहणार नाही हा. तेव्हा कल्पना म्हणते, तू अगोदर साड्या बघ आणि मग काय ते ठरव हा. तेव्हा अस्मिता हो म्हणते. दुसरीकडे कोर्टामध्ये जज साहेब हे आपलं आता सगळे रिपोर्ट पाहतात. त्यावरनं आता अर्जुन म्हणतो, हे पहा कोर्टामध्ये यांनी असं काहीही सिद्ध केलेलं नाही अजून. ती दामिनी जोरातच ओरडते आणि विचारते, काय अर्जुन सुभेदार तुम्ही अजून कोर्टामध्ये पुन्हा तेच किती दिवस असं बोलणार आहे? अहो 2 वर्ष झाली आहेत युअर ऑनर, 2 वर्ष झाली आहेत विलास खटला सुरू आहे कोर्टात आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कोर्टाचा वेळ 2 वर्ष झाली आहेत फक्त आणि फक्त वाया घालवत आहेत. त्यामुळे मी कोर्टाला अगदी नम्रपणे विनंती करतीये, या केसचा निकाल कोर्टाने लवकरात लवकर लावावा. तेव्हा सर्वजण अगदी आश्चर्याने एकमेकांकडे पाहतात. सायलीला खूप टेन्शन आलेलं असतं तर अर्जुन मागे चैतन्याकडे पाहतो, तर चैतन्य सायलीकडे, मग सायली आता मधुभाऊंकडे पाहते. तर आता साक्षीला खूप आनंद झालेला असतो की दामिनीने आज भर कोर्टामध्ये अर्जुनची कोंडी केली, म्हणून आपल्या नवऱ्याचा अभिमान असणाऱ्या सायलीला तर डिवचायलाच हवं असं आता साक्षीच्या मनात येत असतं आणि ती अगदी वेगळ्याच नजरेने सायलीकडे पाहते. पुढे आता दामिनी हात जोडून अगदी कळकळीची विनंती करते, माझ्या अशिलाची तुम्ही अगदी निर्दोष मुक्तता करावी. आता असं म्हटल्याबरोबरच महिपतला एक हसूच येतं आणि तो साक्षीकडे पाहून खूप हसत असतो. त्यानंतर सायली आता घाबरते आणि मधुभाऊंना नाही असं म्हणत असते, कारण मधुभाऊंच्या चेहऱ्यावर सुद्धा तसं टेन्शन आता दिसत असतं. पुढे दामिनी सांगते, आणि मधुकर पाटील यांना कठोरातली कठोर शिक्षाही आता झालीच पाहिजे. आता दामिनीचं हे स्टेटमेंट ऐकून मात्र अर्जुन सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. तर मधुभाऊ आणि चैतन्य देखील आता आश्चर्याने एकमेकांकडे पाहतात. त्यानंतर दामिनी म्हणते, युअर ऑनर महाराष्ट्रातला प्रत्येक
प्रत्येक माणूस या खटल्याकडे डोळे लावून बसला आहे की याचा निकाल कधी लागेल. आता अजिबातच आणखी उशीर नको असं म्हणून दामिनी जज साहेबांना लवकरात लवकर निर्णय द्यायला सांगते. तेव्हा साक्षीच्या बाजूने जे असतात ना ते म्हणजे नागराज, प्रिया आणि त्याचबरोबर महिपत, साक्षी हे सगळेजण आपापसात गप्पा मारू लागतात. तर सायली अर्जुनच्या आणि चैतन्याच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे ते टेन्शन दिसत असतं. सगळीकडे आता सर्वजण गोंधळ घालू लागतात. त्यानंतर ऑर्डर ऑर्डर असं म्हणून जज साहेब सर्वांना शांत करतात आणि अर्जुनला म्हणतात तुमचं क्लोजिंग स्टेटमेंट द्या प्लीज. मग अर्जुन म्हणतो मिलॉर्ड हे पहा, ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी कोर्टामध्ये चांगलं मोठ्याने भाषण केलं आणि कॉम्प्लिकेट केसला वेळ लागतो हे त्यांना सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे माहीत आहे. मी सत्याच्या अगदी जवळ पोहोचलो आहे मिलॉर्ड आणि मी हे सिद्ध करूनच दाखवेन. माझे अशील मधुकर पाटील हे निर्दोष आहेत. मग दामिनी विचारते कधी? आपण हयात असताना ह्या केसचा निकाल लागेल की नाही, की स्वर्गात आणि नरकात आपण ही केस लढत बसायचं? तेव्हा महिपत, प्रिया आणि साक्षी नुसते वेड्यासारखे आपल्या हसू लागतात. आमचे सर्व पुरावे ऑलरेडी सादर करून झाले आहेत मिलॉर्ड. फक्त अर्जुन सुभेदार म्हणतायत म्हणून दरवेळी आम्ही फक्त कोर्टात यायचं असं यापुढे नाही होणार. दामिनी स्पष्टपणे तिचं मत मांडते. हा वेळ काढूपणा फक्त तुम्ही थांबवू शकता असं ती जज साहेबांना रिक्वेस्ट करते. त्यानंतर आता सर्वजण आता एकमेकांकडे पाहत असतात. अर्जुन, दामिनी एकमेकांकडे अगदी खुनशी नजरेनेच पाहू लागतात. तेव्हा ऑर्डर ऑर्डर असं म्हणून जज साहेब सांगतात हे पहा, आपापली बाजू मांडण्यासाठी प्रत्येक वकिलाला हवा तेवढा वेळ दिला जातो असं कोर्टाचं मत सुद्धा आहे आणि कोर्ट त्याला वेळ काढूपणा असा अजिबात मानत नाही. तर ही आज ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी कोर्टासमोर सादर केलेले मुद्दे हे योग्यच आहेत. ऐकून आता अर्जुन, चैतन्य, सायलीला धक्काच बसतो आणि ते तिघेही एकमेकांकडे आश्चर्याने पाहतात. तर साक्षी मात्र हसत असते. मग आता प्रतिस्पर्धी वकील म्हणजे आता अर्जुन सुभेदार यांनी काही ठराविक कालावधीतच त्यांचे मुद्दे म्हणजे दामिनी देशमुख यांचे मुद्दे खोडून काढण्याची जबाबदारी घ्यावी, नाहीतर कोर्टाला आपला निकाल देण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे सदर कोर्ट आता या केससाठी फक्त आणि फक्त 25 दिवस देत आहेत. जज साहेब हा निर्णय देतात. त्यामुळे अर्जुन, सायली, चैतन्याच्या पायाखालची जमीनच सरकते. पुढे आता जज साहेब सांगतात जुलै महिन्यात या केसचा निकाल लागणार म्हणजे लागणारच. तेव्हा सायलीला आता खूप म्हणजे खूप टेन्शन येतं. मधुभाऊ तिच्याकडे पाहत राहतात. तर महिपत मात्र हाताची घडी घालून आता सगळ्यांकडे पाहून अगदी खिदीखिदीच हसू लागतो. तर प्रियाच्या मनात थोडीफार भीती असते. त्यानंतर जज साहेब अर्जुनला आता फक्त आणि फक्त शेवटची संधी देतात. त्यानंतर कोर्टाचं कामकाजच आता संपतं आणि जज साहेब तेथून जातात. तर अर्जुन पुन्हा एकदा रागातच दामिनीकडे पाहतो. तर दामिनी मात्र त्याच्याकडे पाहून गालात हसते, कारण तिनेच आता अर्जुनला खूप मोठी खुन्नस दिलेली असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये त्या काय करते तर आता चोरोटी भरण्याचा अस्मिताचा कार्यक्रम असतो. ज्या स्टूलवर अस्मिता बसणार असते अगदी छान प्रकारे फुलांनी सजावट सायलीने ऑलरेडी करून ठेवलेली असते. प्रिया गुपचूप जाते आणि तेथे तेल आता असं ओतते जेणेकरून अस्मिता पडावी. मग इकडे सर्वजण अस्मिताला म्हणतात खूप छान दिसते हा तू. तर आता अस्मिता नेमकी त्या स्टूलवर आता बसायला जाणार असते. तेवढ्यातच आता तिचा त्या तेलावरून पाय घसरतो आणि ती खाली पडणार. तितक्यात सायली तिला पकडते. तर घरातील सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.